नमस्कार, मी डॉक्टर शिवहरी वाघ, संचालक ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट, छत्रपती संभाजीनगर. विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्रासह देशभरातील अनेक विद्यार्थी अजूनही BMS असेल, BHMS असेल त्या प्रवेश प्रक्रियेपासून वंचित आहे. बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी प्रवेश प्रक्रियेमध्ये भाग घेतलेला असेल, परंतु महाराष्ट्रामध्ये पात्र असताना मॅनेजमेंटचं बजेट नसल्यामुळं त्यांना ॲडमिशन मिळालेलं नसेल. तर अशा सगळ्या विद्यार्थ्यांच्या दृष्टीनं अंतिम संधी म्हणूया आपण, कारण या 2025-26च्या प्रवेश प्रक्रियेसाठी ऑफिशियली ऑलरेडी डिसेंबर महिन्यामध्ये या डेट संपलेल्या होत्या. परंतु परत एकदा NCISMनं रिक्त जागा भरण्याच्या संदर्भाने एक्सटेन्शन त्या ठिकाणी दिलेलं आहे. 13 तारखेला याची ऑफिशियल नोटीस आली होती आणि या नोटीसचा आधार घेऊन आता वेगवेगळ्या राज्याची प्रवेश प्रक्रिया त्या ठिकाणी सुरू झालेली आहे. या संदर्भानं आपण UP BMSचा व्हिडिओ ऑलरेडी पोस्ट केलेला आहे. एखाद्या विद्यार्थ्याला जर उत्तर प्रदेशमध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल BMSला, तर त्या संदर्भानं तो व्हिडिओ आपण अवश्य यूट्यूब चॅनलवर जाऊन बघा. परंतु ज्या मुलांना UP नको आहे, पंजाबमध्ये ज्यांना ॲडमिशन घेण्याची इच्छा आहे, किंवा जे विद्यार्थी बाहेर राज्यात जात असताना लागणारा जो कट ऑफ असतो, ओपनचा क्रायटेरिया जो लागतो, जसं की 144 सध्या तो आहे, तो जर क्वालिफाय नसेल, परंतु आपण रिझर्व कॅटेगरीमध्ये बिलॉंग करत असाल, ज्यामध्ये SC असेल, ST असेल, OBC असेल, VJNT असेल, NT1 असेल, NTD कॅटेगरी असेल, NT2 कॅटेगरी असेल, तर हे सगळे मुलं ऑल इंडियामध्ये OBCमध्ये असतात आणि OBCमध्ये 113चा क्वालिफाईंग क्रायटेरिया होता. जर आपल्याला 113 मार्क असेल तर OBC असेल किंवा SC किंवा ST कॅटेगरी असेल, या कॅटेगरीतनं रजिस्ट्रेशन करण्याची सुविधा ही पंजाब राज्यामध्ये असते आणि त्या ठिकाणी तुम्हाला नियमाप्रमाणे ॲडमिशन होऊ शकतं. सो याच संदर्भाने एक छोटासा व्हिडिओ मी तुम्हाला या ठिकाणी शेअर करणार आहे. त्यामुळं आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि गरजू मुलांना नक्की शेअर करा. आता महाराष्ट्राच्या बाहेर प्रवेश घेण्याची ही अगदी अंतिम संधी म्हणूया आपण. अनेक विद्यार्थी कट ऑफ रिड्यूस होण्याची वाट पाहत आहेत, परंतु जे आता ऑलरेडी पात्र आहेत, म्हणजे ओपन EWSमध्ये 144+ गुण आहेत, किंवा रिझर्व कॅटेगरीमध्ये SC, ST, OBC, NT, VJNTमध्ये 113+ गुण आहेत, तर अशा दोन्ही केसमध्ये या मुलांना पंजाब राज्यामध्ये प्रवेश घेण्याची संधी उपलब्ध आहे. ओपन आणि EWSमध्ये 144+ असेल तर रजिस्ट्रेशन तिकडं लिगल वेनी होतं. SC, ST, OBCमध्ये 113+ मार्क्स असतील तर त्यांचंही नियमाप्रमाणे त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन होतं आणि नियमाप्रमाणे हे प्रवेश होतात. त्यामुळं जे कोणी इच्छुक असतील, ज्यांना 113+ गुण आहे रिझर्व कॅटेगरीमध्ये, अशा विद्यार्थ्यांनी ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूटला नक्की संपर्क करा. नियमाप्रमाणे अगदी बजेटमध्ये तुम्हाला हे प्रवेश त्या ठिकाणी आपल्याला करून देता येतील. आता सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे याचं शेड्यूलसुद्धा रिलीज झालेलं आहे. नेमकं शेड्यूल काय आहे ते थोडक्यात समजून सांगतो आणि मग शेवटी बजेटकडे आपण जाऊया. साधारण 15 जानेवारीपासून म्हणजे आजपासून रजिस्ट्रेशन प्रक्रिया सुरू झालेली आहे. 20 जानेवारी ही रजिस्ट्रेशनची अंतिम तारीख आहे. सायंकाळी 5 वाजेपर्यंत 20 तारखेला रजिस्ट्रेशन उपलब्ध आहे. तर तसं बघायला गेलं तर जवळजवळ 4 दिवसाचा कालावधी उपलब्ध आहे, बऱ्यापैकी वेळ उपलब्ध आहे. परंतु या प्रवेश प्रक्रियेचा जो राऊंड असतो तो युनिव्हर्सिटी लेवलला होतो आणि त्या ठिकाणी जे तर 21 तारखेला सकाळी विद्यार्थी उपलब्ध असावा लागतो, ज्याची 21 तारीख असणार आहे. थोडक्यात काय तर रजिस्ट्रेशन सुरू झालेले आहे. 20 तारखेपर्यंत रजिस्ट्रेशन करता येतील सायंकाळी 5पर्यंत आणि 21 तारखेला या मुलांचे ॲडमिशनसुद्धा त्या ठिकाणी ऑफिशियली होतील. सो मग याचा अर्थ असा आहे की ज्या मुलांना कट ऑफ रिड्यूस होण्याच्या संदर्भाने जे विद्यार्थी वाट पाहत आहेत पण रिझर्व कॅटेगरीमध्ये आहेत आणि ते क्वालिफाय आहेत, तर असे मुलं पंजाबचा लगेच निर्णय करू शकतात. कट ऑफ जर इन केस 1%, तसं 99.99% रिड्यूस होणार आहे अशी माहिती माझ्यापर्यंत आहे. पण समजा नाही झाला, पण आज तुम्ही पात्र आहे, मग तुम्ही SCमध्ये असाल, STमध्ये असाल, OBCमध्ये असाल, NTमध्ये असाल आणि तुम्हाला 113+ मार्क आहे नीटमध्ये, तर तुम्ही प्रवेशासाठी इलिजिबल आहात. मग रजिस्ट्रेशनच्या तारखा तुम्हाला मी शेअर केलेल्या आहे. आता शेवटचा पार्ट येतो, बजेट किती असेल. तर साधारण 14,25,000चं बजेट तुम्हाला मी त्या ठिकाणी शेअर करतो आहे, ज्याच्यामध्ये तिकडं 5 वर्षाची फीस घेतात आणि ज्या ठिकाणी 4.5 वर्षाची घेत असतील तिथं 5% इयरली इन्क्रीमेंट तुम्हाला चार्ज करतात. तर मोटामोटी 12-12.25 लाख रुपये फीस होते. 1 लाख रुपये कॉलेज ॲडिशनल घेतं, 1,10,000 रुपये आम्ही घेतो. मोटामोटी 14,25,000चं हे बजेट आहे. यामध्ये हॉस्टेल मेस इन्क्लूड नाही आहे. रिफंडेबल सिक्युरिटी डिपॉझिट काही ठिकाणी घेतलं जातं ते याच्यामध्ये इन्क्लूड नाही आहे. परंतु ज्यांचं 14 लाखाचं बजेट आहे आणि नीट परीक्षेमध्ये रिझर्व कॅटेगरीचे मुलं जर असतील
आणि 113+ मार्क्स असतील तर तुमचं ॲडमिशन त्या ठिकाणी आपल्याला करता येईल. ओपन EWSच्या केसमध्ये 144+ गुण असलेल्या मुलांना त्या ठिकाणी आपण प्रवेश देऊ शकतो. कुठेही महाराष्ट्रासह देशभरात कुठेही रजिस्ट्रेशनशिवाय ॲडमिशन होत नाही. रजिस्ट्रेशनच्या तारखा महत्त्वाच्या असतात, त्यामुळं जे कोणी इच्छुक असतील त्यांनी तात्काळ संपर्क करायचा आहे. रिझर्व्ह कॅटेगरीमधले जे मुलं असतील 113+ गुण असतील तर तेही त्या ठिकाणी आम्हाला नक्की संपर्क करा. जे मुलं ऑलरेडी रिपीटर आहेत, आता रिपीट करायची इच्छा नाही आहे किंवा आता रिझल्ट लागल्यापासून कट ऑफ रिड्यूस होण्याची वाट आत्तापर्यंत पाहिली आहे, पण अजूनही कट ऑफ रिड्यूस झालं नसल्यामुळं आणि रिपीटही करायचं नसल्यामुळं ही एक चांगली संधी आहे जी आपण या ठिकाणी आता घेतली पाहिजे असं मी तुम्हाला आवर्जून या ठिकाणी सांगेल. अर्थात याच्यात माझा स्वार्थ आहे. तुमचं ॲडमिशन झालं म्हणजे मला पैसे मिळणार आहे किंवा मी पैसे घेणार आहे. जरी असं असलं तरीही तुमचं नुकसान होऊ नये, वर्ष वाचवलं जावं आणि एवढ्या लिमिटेड व्यवस्थित बजेटमध्ये ॲडमिशन होतं आहे तर निर्णय करायची ही वेळ आहे असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. जे कोणी इच्छुक असतील त्यांनी ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूटला संपर्क करा. ऑफिसला येऊन भेटू शकता, मी स्वतः तुम्हाला भेटेल. येण्यापूर्वी एकदा नक्की कॉल करावा. आउटस्टेशनचे पालक असतील तर त्यांनी निघताना कॉल करावा. म्हणजे आता फार गर्दी नसते ऑफिसला, त्यामुळे मी ऑफिसला फारसं बसत नाही. पण तुम्ही येणार आहे म्हटल्यावर मी आवर्जून येऊन तुमच्यासाठी इथं उपलब्ध असेल. तुम्हाला मी स्वतः अटेंड करेल, सगळी माहिती समजून सांगेल आणि त्यानंतर होणारी प्रक्रिया पण मी तुम्हाला त्या ठिकाणी करून देईल. सो BAMS करायचं आहे. रिझर्व्ह कॅटेगरीमध्ये 113+ नीटला स्कोर आहे. ओपन EWSमध्ये 144+ गुण आहे. 14 लाख रुपयाचं साधारण तुमचं BAMSसाठीचं बजेट आहे, इन्क्लुडिंग आमची फीस. तर तुम्ही ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूटला तात्काळ संपर्क करा आणि या वर्षीच्या प्रवेश प्रक्रियेच्या या शेवटच्या संधीचा तुम्ही लाभ घ्या. आमची जबाबदारी तुमचं रजिस्ट्रेशनपासून तुमचं ॲडमिशन होईपर्यंत आणि इन बिटवीन जर त्यानंतरही कधी गरज लागली तर तेव्हाही तुम्हाला आम्ही त्या ठिकाणी उपलब्ध असतो. असं नाही की ॲडमिशन झालं आता राम राम, असं नाही. पुढेही काही अडचण आली तर आम्ही तुम्हाला त्यासाठी मदत करत असतो. सो थोडक्यात जे कोणी इच्छुक असतील त्यांनी तात्काळ संपर्क करा. ही शेवटची संधी आहे. वारंवार मी यासाठी सांगतो आहे, जर कट ऑफ रिड्यूस झाला नाही पण आज तुम्ही पात्र होते रिझर्व्ह कॅटेगरीमध्ये तर नंतर पश्चात्तापाशिवाय काही राहणार नाही. समजा एखाद्याला आज 120 मार्क्स आहे आणि महाराष्ट्राचं जरी बजेट असेल तर अलॉटमेंट तर आली पाहिजे, कारण महाराष्ट्रात फारशा सीट्स उपलब्ध राहिलेल्या नाहीत. एखाद्याला महाराष्ट्रात BHMS करायचं आहे, 10-11 लाखाचं बजेट आहे तर त्यासाठी आपल्याकडे एक सीट उपलब्ध आहे, त्यासाठी सुद्धा तुम्ही संपर्क करा. पण BHMSच्या संदर्भाने BAMS करायचं आहे, 14 लाखापर्यंत बजेट आहे तर पंजाबची संधी आहे. UPचा व्हिडिओ आपण ऑलरेडी शेअर केला आहे, तिथेही साधारण हेच बजेट असणार आहे. परंतु UPमध्ये जाताना 144+ गुण लागतील. एनी कॅटेगरी म्हणजे रिझर्व्ह कॅटेगरीचा विद्यार्थी असेल किंवा ओपन EWSचा विद्यार्थी असेल अशा सगळ्यांना 144+ स्कोर लागेल. पंजाबमध्ये मात्र SC ST OBCला 113+ गुण असतील आणि ओपन EWSला 144+ गुण असतील तर आपण त्या ठिकाणी तुमचं ॲडमिशन नियमाप्रमाणे करू शकतो. हे मी तुम्हाला आवर्जून या ठिकाणी सांगतो. आणि जे कोणी इच्छुक असतील त्यांनी ऑफिसला व्हिजिट करा, पहिले माझ्याशी संपर्क करा, फोनवर बोला, मग मी तुम्हाला बोलवून घेतो आणि पुढची प्रक्रिया तुम्हाला मी करून देईल. वेळ मर्यादित आहे, डेट ऑलरेडी आलेला आहे, त्यामुळे जे कोणी इच्छुक असतील त्यांनी तात्काळ संपर्क करा. या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.